गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून राष्ट्रवादी कामगार सेलचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहराध्यक्ष सुधीर करटमल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे। दिनांक 24 जुलै रोजी बुधवारी कामगार व पदाधिकारी यांची साईबाबा चौक येथे सेक्रेटरी अंबिका गादास यांच्या नेतृत्वाखाली बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी गेल्या अनेक वर्षापासून कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यांना पक्षाकडून शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी देशाचे नेते शरद पवार यांची कामगार व पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन डॉक्टर सुंचू यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्याचे ठराव यावेळी अंबिका गादास यांनी मांडले। यावेळी सर्व कामगार, बीडी कामगार व राष्ट्रवादी कामगार सेलचे सर्व पदाधिकारी यांनी एकमुखी ठरावास पाठिंबा देऊन डॉक्टर सुंचू आगे बढो, हम तुम्हारे साथ है असे घोषणा देण्यात आली व राज्याचे कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी भाऊ खटकाळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांची भेट घेऊन डॉक्टर सुंचू यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सर्वांच्या संमतीने ठराव करण्यात आला। तसेच डॉक्टर गोवर्धन सुंचू यांना उमेदवारी मिळण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक विभागात बैठका घेऊन सर्वांकडून ठरावे मंजूर करून घेऊन सर्व ठराव व आजपर्यंत डॉक्टर गोवर्धन सुंचू व आम्ही केलेले कार्याचा अहवाल पवार साहेबांकडे देऊन उमेदवारी मागणी करण्याचे ठराव करण्यात आले। बैठक यशस्वी करण्यासाठी वंदना गोणे, रामेश्वरी शेरला, कल्पना गोणे, मथुरा कनकी, सविता मुकुटवाले, कौशल्या सोनगीवाले, बालाजी बुदारम, सतीश दासरी, तिम्मप्पा मादगुंडी, दामोदर यल्दी, सतीश गोरंटला आदीसह पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीचे सूत्रसंचालन विष्णू गुंडेटी यांनी केले तर आभार शारदा गुंडेटी यांनी मानले। राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा साईबाबा चौक गणेश मंदिर या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे। बैठकीचा मुख्य उद्देश सोलापूर शहरामध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणूक होत आहेत। त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आम्हाला विधानसभेची उमेदवारी देण्यात यावा। मी स्वतः राष्ट्रवादी कामगार सेलचा अध्यक्ष असून राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने आम्ही मागणी करणार आहोत माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे की शहर मध्य विधानसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवारी देण्यात यावा। कारण गेल्या 20 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये बीडी कामगारांचा अनेक प्रश्न सोडविलेले आहे, यंत्रमाग कामगारांचा प्रश्न सोडविलेला आहे, असंघटित क्षेत्रातील कामगारांचा प्रश्न सोडविलेला आहे। आम्हाला हक्क आहे, आम्हाला मागणी करायचा अधिकार आहे। म्हणून गेल्या 20 वर्षापासून मी काम करत असल्यामुळे शहर मध्य विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाच्या वतीने उमेदवारी आम्हाला देण्यात यावा आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही निवडून येऊ। या ठिकाणी या बैठक कामगारांनी आयोजित केलेले आहे। सेक्रेटरी अंबिका गादास यांनी ठराव मांडलेले आहे। या ठरावावर सर्वानुमताने एकमताने ठराव मंजूर करण्यात आलेले आहे। शहर मध्य विधानसभा निवडणूकमध्ये लढविण्यासाठी मतदारसंघातील अनेक भागामध्ये कामगारांच्या बैठका घेऊन ठराव मंजूर करून सर्व ठराव एकत्रित करून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब, सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर करटमल साहेब यांना भेटून आम्ही उमेदवारीची मागणी करणार आहोत आणि कामगारांच्या वतीने कुठल्याही परिस्थितीत शहर मध्य विधानसभा निवडणूक लढवणार आहोत। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र।